तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिटनेस सँडी. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण चाललो आहोत देवाची आळंदी पुण्यामध्ये, आपली न्यू टाटा पंचीवर. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र देवाची आळंदी. संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवनी समाधीमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली ही नगरी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. आळंदीची ओळख. पुणे जिल्ह्यातील आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीमुळे देवाची आळंदी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होतात. संत ज्ञानेश्वर महाराज कोण होते? संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी भावंडे होती. अत्यंत लहान वयात त्यांनी भगवद्गीतेवर मराठीत भाष्य करणारे ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. त्यांनी सामान्य लोकांचा त्यांच्या भाषेत अध्यात्म समजावून सांगितले आणि भक्ती मार्ग सर्वांसाठी खुला केला. संजीवन समाधीचा इतिहास. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीत संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. कार्तिक वद्य त्रयोदशी सके 1218 रोजी त्यांनी स्वतः समाधीत प्रवेश केला. आजही समाधी मंदिरात हजारो भक्त माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. असे मानले जाते की माऊली आजही समाधीमध्ये चैतन्य रूपाने विराजमान आहेत. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो देवाची आळंदी. समाधी मंदिर. आळंदीतील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर. मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. भक्त येथे नमस्कार करून आशीर्वाद घेतात. दिवसभर हरिनाम, अभंग, भजन सुरू असतात. सिद्धबेट. आळंदीतील सिद्धबेट हे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की संत ज्ञानेश्वर महाराजांनी येथे काही काळ वास्तव्य केले होते. निसर्गरम्य वातावरण आणि शांतता अनुभवण्यासाठी हे ठिकाण अवश्य भेट द्या. सुवर्ण पिंपळ आणि अजान वृक्ष. मंदिर परिसरातील सुवर्ण पिंपळ हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक या वृक्षाची प्रदक्षिणा घालतात. अजान वृक्षाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. इथे भक्त प्रार्थना करतात आणि मनोकामना व्यक्त करतात.
आळंदीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आषाढी वारी. दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पायी चालतात. ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. आळंदीतील खाद्य संस्कृती. आळंदीमध्ये भाविकांसाठी महाप्रसाद, फराळ, मिसळ, पोहे आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक धर्मशाळा आणि भक्ती निवास भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. आळंदीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. मित्रांनो, देवाची आळंदी ही केवळ एक धार्मिक जागा नसून भक्ती, ज्ञान आणि अध्यात्म याचे केंद्र आहे. जर तुम्ही पुण्याजवळ आला असाल तर या पवित्र भूमीला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय हरी विठ्ठल.